मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण मराठी सुलभ भारती इयत्ता 4 या पुस्तकातील पाठ क्रमांक 2 मैत्री या पाठाचा अभ्यास करणार आहोत। मुलांनो, मैत्री मैत्री म्हणजे फ्रेंडशिप। मैत्री म्हणजे आपला असा मित्र जो अडचणीच्या काळात आपल्याला मदत करतो। अशा मित्राबरोबर वेळ घालवायला आपल्याला खूप छान वाटतं। असेच चांगले मित्र तुमच्याही आयुष्यात असतीलच। मुलांनो, मैत्री या पाठामध्ये आपण एका मुलाची आणि एका हत्तीची मैत्री कशी होते त्यांच्या मैत्रीची गोष्ट आपण इथे दिलेल्या चित्रांच्या माध्यमातून पाहणार आहोत। ही एक चित्रकथा आहे, जी गोष्ट चित्रांच्या माध्यमातून सांगितली जाते। चित्रांच्या आधारावर जी कथा आपण बनवतो तिला चित्रकथा असे म्हणतात। पाठ क्रमांक 2 मैत्री हा पाठ सुद्धा चित्रांच्यावर आधारित एक चित्रकथा आहे। तर या चित्रकथेतून आपण पाहूयात की इथे दिलेल्या मुलाची आणि हत्तीची मैत्री कशी होते ते। त्यासाठी सर्वप्रथम आपण चित्रांचे निरीक्षण करू। इथे आपल्याला 3 चित्रे दिलेली आहेत आणि इथे एक चौथा रिकामा बॉक्स दिलेला आहे। इथे कोणतेही चित्र नाही। तर इथे कोणते चित्र येईल याची आपल्याला कल्पना करायची आहे आणि ते चित्र तुम्हाला तुमच्या पुस्तकात काढायचे आहे। मुलांनो, आपण चित्राचे निरीक्षण करूयात। प्रत्येक चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे ते तुम्ही बारकाईने पाहायचे आहे। चित्र क्रमांक 1। तर या चित्रामध्ये काय दिसत आहे? तर या चित्रामध्ये इथे एक झाड आहे। हे झाड मोठे आहे आणि या झाडाला खूप अशी फळे लागलेली आहे। झाडाच्या आजूबाजूला जंगल आहे आणि त्या जंगलामधून एक हत्ती येत आहे आणि हत्तीला बघून झाडाजवळ उभा असणारा एक मुलगा खूप घाबरला आहे। हत्तीला पाहून हा मुलगा अतिशय घाबरलेला आहे आणि हत्ती सुद्धा त्याच्याकडे चालत येताना दिसत आहे। चित्र क्रमांक 2 यामध्ये काय दिसत आहे? तर आधी आपण पाहिलं की हा मुलगा जो आहे तो झाडाखाली उभा होता, पण हत्ती त्याच्याकडे येतोय हे पाहून तो खूप घाबरला आणि इथे तो झाडावर चढलेला आहे। पण हत्ती खूप मोठा असतो, त्याने त्याची सोंड वरती केली, त्यामुळे मुलगा अजूनच घाबरला। तो विचार करू लागला, या हत्तीने सोंड अशी वर का केली असेल? पुढचं चित्र पाहूयात। चित्र क्रमांक 3। या चित्रामध्ये काय दिसत आहे बरं? तर या चित्रामध्ये या मुलाने झाडाचं एक फळ तोडलं आणि ते फळ त्याने हत्तीला खायला दिलं। त्यामुळे हत्ती खूप खुश झाला आणि या ठिकाणी मुलाची भीती सुद्धा कमी झालेली आपल्याला दिसत आहे। चित्र क्रमांक 2 मध्ये आपण पाहिलं की मुलगा विचार करत होता की हत्तीने सोंडवर का केली असेल। नंतर मुलाला वाटतं की हत्तीला भूक लागली असेल म्हणून त्याने सोंड वर केली असेल, म्हणून मुलगा झाडाचं फळ तोडतो आणि हत्तीला खायला देतो। त्यामुळे हत्ती खुश होतो आणि
हत्तीविषयी वाटणारी मुलाची भीती सुद्धा कमी होते. तर सांगा पाहू मुलांनो की यापुढे काय झाले असेल. या ठिकाणी आपल्याला दिसत आहे की मुलगा आता हत्तीला फळ भरवत आहे, म्हणजे त्याला आता हत्तीची भीती राहिली नाही आणि हत्ती सुद्धा खूप खुश आहे. म्हणजे आता या दोघांमध्ये मैत्री झाली आहे. ते दोघं एकमेकांचे फ्रेंड झाले आहेत. तर मुलांनो, चौथ्या बॉक्समध्ये तुम्हाला मुलगा आणि हत्ती या दोघांमध्ये सुद्धा खूप छान अशी मैत्री झाली आहे. ते दोघे एकमेकांचे छान मित्र बनले आहेत असं चित्र काढायचं आहे. तुम्ही तुमच्या कल्पनेनुसार सुद्धा चित्र काढू शकता. मुलांनो, या चित्रकथेतून आपण काय शिकलो? आपण शिकलो की कठीण प्रसंगात किंवा संकटाच्या प्रसंगात घाबरून न जाता हुशारीने किंवा चातुर्याने आपण त्या संकटावर मात करायला हवी. मुलांनो, इथे काही प्रश्न दिलेले आहेत, त्याची उत्तरे आपण पाहूयात. मुलगा कोठे उभा आहे? उत्तर, मुलगा झाडाखाली उभा आहे. मुलगा कोणाला घाबरला? उत्तर, मुलगा हत्तीला घाबरला. मुलगा झाडावर का चढला? उत्तर, हत्तीला घाबरून मुलगा झाडावर चढला. मुलाने हत्तीच्या तोंडात फळ का दिले? उत्तर, हत्तीला भूक लागली होती म्हणून मुलाने हत्तीला फळ दिले. हत्तीला आनंद का झाला? उत्तर, मुलाने हत्तीला फळ दिल्यामुळे हत्तीला आनंद झाला. गोष्टीतील मुलाच्या जागी तुम्ही असता तर तुम्ही काय केले असते? उत्तर, गोष्टीतील मुलाच्या जागी मी असते तर मी हत्तीला खायला दिले असते आणि त्याच्याशी मैत्री केली असते. तुम्हाला माहीत असलेली मुलांच्या चातुर्याची गोष्ट सांगा. मुलांनो, येथे तुम्हाला मुलांच्या चातुर्याविषयी जी गोष्ट माहीत आहे ती सांगायची आहे. मुलांनो, या व्हिडिओपासून तुम्हाला नक्कीच मदत झाली असेल. अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हो, हा व्हिडिओ तुमच्या वर्गातील इतर मित्रमैत्रिणींशी नक्की शेअर करा. थँक्यू.